3,000ची लाच मागितली. तलाठी व पंटरवर जळगाव एसीबीची कारवाई. वडिलोपार्जित शेतजमिनीवरील बहिणीची हक्कासोड पत्राची नोंद करण्यासाठी 7/12 उतारे देण्याच्या मोबदल्यात 3,000 रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह पंटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील आहे. तक्रारदार हा 49 वर्षीय पुरुष असून तो राहणार कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे. याची भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सदर जमिनीवरून तक्रारदार यांच्या बहिणीची हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उतारे देण्याच्या मोबदल्यात तलाठी विलास शेळके व त्यांचा पंटय धीरज यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 4,000 लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशनमध्ये विलास बाबूराव शेळके, व्यवसाय नोकरी, तलाठी रजा, पिंपरीहाट, तालुका भडगाव व पंटय धीरज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सापळा व तपास अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव, सापळा पथक PSI दिनेश सिंग पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे, अमोल सूर्यवंशी यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.